नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक 8 ऑगस्ट 2025 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला काही महत्त्वाची माहिती सांगायची आहे आणि त्यामध्ये सगळ्यात पहिली माहिती आहे ती आपल्या शेअर मार्केट मराठीच्या ॲपबाबत आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे. तुम्ही इथे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. ज्यामध्ये आपले फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि आपले पेड कोर्सेस अशा सर्व्हिसेसचा समावेश आहे. त्याचबरोबर आपण दररोज सकाळी 9 ते 10:30 या वेळेत जे लाईव्ह सेशन घेतो त्याचे अलर्ट सुद्धा आपण ॲपच्या नोटिफिकेशन मार्फत सकाळी 8:30 ते 8:45च्या दरम्यान तुम्हाला मिळत असतात. जर तुम्ही त्या नोटिफिकेशनवर सकाळी 9 वाजता त्याच्यावर त्या नोटिफिकेशनमध्ये एक जॉइन बटन असतं. त्या जॉइन बटनला क्लिक केलं तर तुम्ही डायरेक्टली आपल्या लाईव्ह सेशनला जॉइन करू शकता. तर हे नोटिफिकेशन सुद्धा आपण ॲपमध्ये पाठवत असतो. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस आपण सध्या ॲपमध्ये देतोय आणि ही काही सर्व्हिसेस आपण ॲपच्या माध्यमातून देणार आहोत. तुम्हाला जर हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तर दिलेलीच आहे. त्याबरोबर कमेंट सेक्शनमध्ये जी पहिली कमेंट आहे ज्याला आपण पिन कमेंट म्हणतो तर त्या पिन कमेंटमध्ये सुद्धा ह्या लिंक उपलब्ध आहेत. आता आपण पुढच्या विषयाकडे वळूया. उद्या जे लाईव्ह मार्केट सेशन असणार आहे त्याची थोडक्यात माहिती बघूया. उद्या म्हणजे शुक्रवार दिनांक 8 ऑगस्ट 2025 रोजी जे लाईव्ह मार्केट सेशन असणार आहे हे सर्वांसाठी असणार आहे. आपल्याला आता माहीत झालंच असेल की सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सर्वांसाठी लाईव्ह मार्केट सेशन असतं. या सेशनची वेळ सकाळी 9 ते 10:30 अशी आहे. या सेशनला जॉईन करण्याची जी लिंक आहे ती आपले जे व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुप आहेत त्या ग्रुपवर पाठवली जाते. त्याचबरोबर ज्यांनी ॲप डाउनलोड केलं असेल त्यांना ॲपमध्ये नोटिफिकेशनच्या मार्फत सकाळी 8:30 ते 8:45च्या दरम्यान ही लिंक मिळते. ग्रुपवर तुम्हाला आज रात्री सुद्धा ती लिंक उपलब्ध होऊ शकेल. तर या पद्धतीनं हे लाईव्ह मार्केट सेशन असणार आहे आणि त्यानंतर आपण शेवटच्या टॉपिककडे येऊया तो म्हणजे पेड कोर्सेसचा. आपल्या सर्व पेड कोर्ससाठी म्हणजे ज्याच्यामध्ये मनी मशीन कोर्स, ऑप्शन ट्रेडिंग कोर्स आणि ह्या दोन कोर्सना एकत्र केलेला कॉम्बो कोर्स, तसंच आपला नवीन लॉन्च झालेला ज्याच्यामध्ये आपण ज्योतिषशास्त्र, खगोलशास्त्र, टेक्निकल अनालिसिस आणि गणित या 4 शास्त्रांना एकत्र करून आपण मार्केटचं कसं विश्लेषण करायचं असतं हे ज्याच्यामध्ये शिकवलेलं आहे असा आपला मेगा कोर्स म्हणजे आत्मा कोर्स. तर ह्या सर्व कोर्सेससाठी सध्या प्रवेश सुरू आहेत. अधिक माहितीसाठी तुम्हाला पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज 9405927989 या नंबरवर पाठवायचा आहे. एवढे दोनच शब्द त्यामध्ये लिहा, पेड कोर्स, आणि तो मेसेज पाठवा. तुम्हाला रिप्लायमध्ये सर्व माहिती पाठवली जाईल. हे झालं काही महत्त्वाची माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या शुक्रवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. काल आपण जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला थोडंसं चार्ट व्यवस्थित ॲडजस्ट करतो म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसेल. तर काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला ही एक लेवल दिलेली होती आणि ही एक लेवल दिलेली होती. जर मार्केटमध्ये आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनणार असेल तर ही लेवल महत्त्वाची होती आणि त्यामध्ये आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनून तेजी झाली असती. मात्र जर डब्ल्यू पॅटर्न बनणार नसेल आणि एम पॅटर्न बनणार असेल तर मग आपल्याला ह्या पद्धतीनं ही लेवल महत्त्वाची होती. ह्या लेवलच्या खाली टिकलं असतं तर एम पॅटर्न बनून ब्रेकआउट आला असता. अर्थात काय झालं, आज गॅपडाऊन ओपन झालं. तुम्ही इथे बघू शकता की आज गॅपडाऊन ओपन झालं आणि ओपन झाल्यानंतर लगेच वर यायला सुरुवात झाली. आज प्रीमियम ग्रुप आणि जे पेड कोर्सचे सदस्य असतात त्यांच्यासाठी लाईव्ह सेशन होतं आणि हे गॅपडाऊन ओपन झाल्या झाल्याच मी काय सांगितलं की माझ्या सगळ्या शॉर्ट पोझिशन ज्या आहेत त्या मी बुक करून टाकतोय. आता मी आणखीन मार्केटमध्ये शॉर्ट नाहीये आणि आज एक्सपायरी आहे. त्यामुळे मी आधीच सगळ्या ज्या पूर्वीच्या पोझिशनल माझ्या शॉर्ट पोझिशन होत्या म्हणजे मंदीच्या पोझिशन होत्या त्या मी सगळ्या बुक करून टाकतोय असं मी ओपनिंगलाच सांगितलं. त्यानंतर काय झालं, त्यानंतर थोडंसं अपस्टॉक्समध्ये मला टेक्निकल प्रॉब्लेम येत होता त्यामुळे आजचं सेशन जास्त वेळ घेता आलं नाही. पण तुम्हाला बघता येईल की त्यानंतर एक बाउन्स आला, या लेवल पर्यंत गेलं आणि एक सेलिंग आलं. मग इंट्राडे मध्ये मी सेलिंगच्या पोझिशन घेतल्या
पण लॉंग टर्मच्या माझ्या ज्या शॉर्टच्या पोझिशन होत्या त्या मी काढून टाकल्या होत्या सकाळीच. आता नंतर काय झालं, नंतर एक खूप मोठं सेलिंग आलं. नंतर मधल्या काळात साधारण 10:30 नंतर आपल्याला एक कॉन्सोलिडेशन बघायला मिळालं आणि त्यानंतर परत सेलिंग आलं. जनरली अशा पद्धतीनं डाऊनवर्ड मुवमेंट असताना अचानक 1 वाजल्यानंतर आपल्याला ही मुवमेंट स्टार्ट झाली. ओके, तर ऑलरेडी आता मी सकाळीच का काढून टाकल्यात, कारण ह्या लेवलच्या आसपास आपली टार्गेट आलेली होती. ओके, मी जी खालच्या बाजूला माझ्यासाठी टार्गेट ठरवलेलं होतं निफ्टीचं, ते माझं टार्गेट आलेलं होतं. तर त्यामुळे मी काय केलं, इथनंच बाहेर पडलो. अर्थात त्यानंतर इंट्राडे मध्ये जसं म्हटलं, कारण ज्या पद्धतीनं प्राइस ऍक्शन चालते त्या पद्धतीनं मी इंट्राडे मध्ये सुद्धा काही पोझिशन घेत असतो. तर त्या पोझिशन मी घेतल्या होत्या. मात्र मोठ्या ज्या पोझिशन होत्या शॉर्टच्या, त्या मी सकाळीच काढून टाकल्या होत्या. आणि तुम्ही बघू शकता की नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला अचानक शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळालं. आता मार्केटमध्ये एवढ्या सगळ्या न्यूज असताना हे एवढं शॉर्ट कव्हरिंग का झालं, बरोबर? तर म्हणजे एवढी तेजी का झाली, ह्याचं उत्तर एकच आहे, ते म्हणजे शॉर्ट कव्हरिंग. बरोबर. मागचे काही दिवस आपण जर बघितलं, म्हणजे ही जी मंदी चालू आहे ना, ही मंदी कधी चालू झाली आहे? 30 जूनला हाय बनवून मंदी चालू झाली आहे. अधेमध्ये आपल्याला बाउन्स येतो, पण त्यानंतर पुन्हा सेलिंग येते. तर कंटिन्युअस आपल्याला सेलिंग मध्ये आपण आहोत आणि त्याच ह्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे खूप सेलिंग झाल्यानंतर कधीतरी अचानक अशी आपल्याला तेजी बघायला मिळू शकते. त्यामुळे आजचं सकाळचं थोडंसं झालेलं जे आपलं लाईव्ह सेशन होतं, त्यामध्ये सुद्धा मी सांगितलं होतं की मी लॉंगच्या पोझिशन शॉर्टच्या पोझिशन मी सगळ्या आता काढून टाकतोय. ओके, त्याचं कारण तुम्हाला कळलं असेल. अर्थात मलाही माहित नव्हतं की एवढं मोठं आपल्याला मुवमेंट वरच्या दिशेनं बघायला येणार. पण मी जी सिस्टीम आता ॲस्ट्रोच्या सहाय्यानं बनवली आहे आणि जी आत्मा कोर्समध्ये मी तुम्हाला शिकवतो, त्यानुसार मला कळलं होतं की आता जास्त खाली आपल्याला टार्गेट राहिलेली नाही आहेत. अर्थात आपल्या टार्गेटला ओव्हरशूट होऊ शकतं, त्या पद्धतीनं ओव्हरशूट होऊन आणखीनही खाली गेलं, पण त्यानंतर आपल्याला बाउन्स बघायला मिळाला. तर हे झालं आज निफ्टीमध्ये कशा प्रकारे. आणि एवढं शॉर्ट कव्हरिंग झालं याचं कारण आज निफ्टीमध्ये एक्सपायरी पण होती, बरोबर? तर त्या सर्व गोष्टी एकत्र आल्या आणि मार्केटमध्ये आपल्याला एक मोठी वरच्या दिशेनं मुवमेंट बघायला मिळाली. आता मेन प्रश्न आहे की उद्या काय होणार. तर आता ज्या पद्धतीने ही मुवमेंट झाली आहे की ह्याच्यामध्ये आपल्याला काहीही म्हणजे आपण फार प्रेडिक्ट करू शकत नव्हतो की ही अशी मुवमेंट होईल. हळूहळू गेली असती तर मला सांगता आलं असतं की ठीक आहे बाबा, हळूहळू वर जाते आता आणि आता आणखीन वर जाऊ शकतं. पण आता ज्या वेळेला अशा पद्धतीने एकदम शार्प आपल्याला मुवमेंट दिसते, त्यानंतर काय होऊ शकतं, त्याची रिॲक्शन सुद्धा शार्प येऊ शकते. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण आज शॉर्ट कव्हरिंग झालं, पण ह्याच्यामध्ये बाईंगचा वाटा किती आहे हे आपल्याला माहित नाही. कारण निफ्टी बघितलं तर तुम्हाला डेली टाइम फ्रेमवर थोडासाच आपल्याला हे झालेलं दिसतोय, पॉझिटिव्ह क्लोज झालेलं दिसतंय. खूप मोठं काही आपल्याला मार्केटमध्ये तेजी झालेली दिसत नाही, कारण आधी खूप सेलिंग झालेलं होतं. तर त्यामुळे उद्या कदाचित काय होऊ शकतं, उद्या कदाचित आपल्याला फ्लॅट गॅप अप गॅप डाऊन काही ओपन झालं तरी एकदा प्रॉफिट बुकिंग येण्याची शक्यता आहे. आणि मग हे प्रॉफिट बुकिंग झाल्यानंतर आणि हे सुद्धा शार्प येण्याची शक्यता असते. जर आपल्याला हे झालं तर, जर ह्याच्यामध्ये बाईंगचा वाटा असेल, ते उद्या मी लाईव्ह सेशन मध्ये तुम्हाला जास्त डिटेलमध्ये सांगू शकेन. ह्याच्यामध्ये जर बाईंगचा वाटा असेल तर मग जे येणारं आपल्याला प्रॉफिट बुकिंग आहे ना, ते खूप मोठं असणार नाही, पण प्रॉफिट बुकिंग नक्की येईल. आणि मग त्यानंतर मग आपल्याला वर जाईल खाली जाईल जे काय होईल ते आपल्याला मग त्यानंतरचं विश्लेषण मी तुम्हाला सांगेन. पण आता एवढीच गोष्ट सांगतो की ज्या पद्धतीने हे वर गेलंय, आपल्याला एकदा ह्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग बघायला मिळणार. थोडंसं का असेना, छोटं का असेना, आपल्याला इथे प्रॉफिट बुकिंग बघायला मिळणार. तर अशा प्रकारचं चित्र आता उद्या दिसतंय. जास्त डिटेल विश्लेषण आपण उद्या सकाळी लाईव्ह सेशन मध्ये करणार आहोत. तर हे झालं आज कशा प्रकारे मुवमेंट झाली. उद्या सकाळी काय होऊ शकतं हे मी थोडक्यात सांगून ठेवलंय. बाकीचं विश्लेषण बघण्यासाठी आपलं उद्याचं लाईव्ह सेशन अवश्य बघा. त्यानंतर आपण पुढे जाऊया. बँक निफ्टीमध्ये काय झालं बघा. बँक निफ्टीमध्ये म्हणजे निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ही जी लेवल दिली होती, बरोबर त्या लेवलचा आपल्याला इथे रेजिस्टन्स घेऊन क्लोजिंग झालेलं आहे. म्हणजे 24,633 च्या थोडंसं खाली येऊन आपल्याला क्लोजिंग झालंय. बँक निफ्टीमध्ये काय झालं, बँक निफ्टीमध्ये ती लेवल ब्रेक करून आपण वर गेलो होतो. म्हणजे बघताना आपल्याला काय दिसतंय, 55,000 ऍक्च्युली बघायला गेलं तर 591 च्या आसपास दिसते, पण क्लोजिंग आलंय 55,521 ला. म्हणजे थोडंसं इथे खालच्या बाजूला आलेलं आहे.
ह्या आसपास कुठेतरी क्लोजिंग आलंय, बरोबर. तर म्हणजे ह्या लेवलच्या खालीच आपल्याला क्लोजिंग आलेलं दिसतंय. आता जनरली काय असतं, अशा ज्या लेवल असतात ज्या जिथनं आपल्याला एक स्ट्रॉंग सेलिंग आलंय, तर ते रेझिस्टन्स म्हणून काम करू शकतं. आता उद्या हा रेझिस्टन्स टिकणार आहे का ब्रेक होऊन किंमत वर जाणार आहे, हे उद्या ओपनिंग नंतर कळू शकेल आणि त्यानंतर आपण उद्यासाठीचं विश्लेषण नक्की करू शकतो. पण आता ज्या पद्धतीने हे झालंय, उद्या कदाचित गॅप अप ओपन होईल आणि त्यानंतर मग आपल्याला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळेल, असं आता चित्र निर्माण झालंय. तर हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया आणि सेन्सेक्स मध्ये बघूया. सेन्सेक्स मध्ये सेम जसं निफ्टीची कॉपी आहे, निफ्टीमध्ये जसं झालं तशीच एक्झॅक्टली कॉपी आपल्याला सेन्सेक्स मध्ये सुद्धा बघायला मिळाली आणि बरोबर ह्याच लेवलला येऊन सेन्सेक्स मध्ये सुद्धा क्लोजिंग झालेलं आहे. तर त्यामुळे आपल्याला असं लक्षात येते की तिन्ही इंडेक्स आता बऱ्याच दिवसानंतर एक इन सिंक झालेले, म्हणजे एकाच पद्धतीनं मुवमेंट करताना आपल्याला बघायला मिळतात. नाहीतर काय व्हायचं की निफ्टी आणि सेन्सेक्स सिंक मध्ये असायचे आणि बँक निफ्टी थोडंसं आउट ऑफ सिंक असायचं. तर आता हे तिन्ही इंडेक्स आपल्याला एकसारख्या पद्धतीनं मुवमेंट करताना बघायला मिळत आहेत. तर काय होईल तर ते आपल्याला उद्या सकाळी लाईव्ह सेशन मध्ये समजून घ्यायचं आहे. तर हे झालं आज काय झालं आणि उद्या काय होऊ शकतं. तर उद्याच्या बाबतीत आपण सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. उद्या मला असं वाटतंय की जसं मी बाकीच्या दोन्ही इंडेक्समध्ये सांगितलंय, कदाचित गॅप अप ओपन होईल आणि थोडंसं खाली येऊ शकतं, एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. हे झाल्यानंतर मग आपल्याला पुढच्या सर्व गोष्टी समजू शकतील. तर त्यामुळे एवढंच विश्लेषण आता आपल्याला उद्यासाठी पुरेसं आहे. तर हे झालं आजचं विश्लेषण. आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटच्या भागाकडे आलेले आहोत आणि या शेवटच्या भागामध्ये आल्यानंतर मला जे नवीन सदस्य आहेत त्यांच्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना सांगायच्या आहेत आणि आपल्या शेअर मार्केट मराठी प्लॅटफॉर्मची ओळख करून द्यायची आहे. जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना आहेत. पहिली सूचना काय आहे की जर तुम्हाला शेअर मार्केट मराठी परिवारात मध्ये सामील व्हायचं असेल तर तुम्हाला दोन गोष्टी करणं आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपले जे व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप आहेत हे जॉईन करणं आवश्यक आहे. तुम्ही कसे करू शकता, या ग्रुपच्या लिंक जे आहेत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत. तिथे जाऊन तुम्ही काय करू शकता, हे ग्रुप जॉईन करू शकता. त्यानंतर तुम्हाला ॲप आपलं डाउनलोड करून इन्स्टॉल करणं आवश्यक आहे. तर त्याची लिंक सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन मध्येच दिलेली आहे. ह्या जेव्हा दोन गोष्टी कराल, ग्रुप जॉईन कराल आणि ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल कराल, तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवारामध्ये सामील व्हाल. आता एकदा परिवारामध्ये सामील झालं की आपल्याला माहिती पाहिजे की शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण कसं दिलं जातं. तर ह्या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं जे शिक्षण आहे ते 3 लेवलमध्ये दिलं जातं. पहिली लेवल आहे त्याला आपण फ्री कोर्स असं म्हणतो, दुसरी लेवल आहे त्याला प्रीमियम ग्रुप असं म्हणतो आणि तिसरी लेवल आहे त्याला पेड कोर्स असं म्हणतो. तर आता ह्या फ्री कोर्समध्ये काय आहे, तर आत्ताचा जो तुम्ही व्हिडिओ बघताय ज्यामध्ये आज काय झालं आणि उद्या काय होऊ शकतं हे आपण सांगतो, तर त्याला दैनंदिन विश्लेषण मालिकेतला व्हिडिओ 850 पेक्षा जास्त भाग त्याचे झालेले आहेत. हा फ्री कोर्सच्या सदस्यांना म्हणजे सर्वांसाठी मोफत उपलब्ध असतो. दररोज संध्याकाळी तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. त्यानंतर दुसरी गोष्ट काय आहे की सोमवार बुधवार शुक्रवार 3 दिवस सकाळी 9 ते 10:30 ह्या वेळेमध्ये आपल्याला लाईव्ह मार्केट सेशन असतं आणि ज्यामध्ये लाईव्ह मार्केटमध्ये कशा पद्धतीने विश्लेषण करायचं असतं, तुमचे काही प्रश्न असतात, शंका असतात, त्यांची उत्तरं देण्याचं काम त्या सेशनमध्ये होत असतं. तर ह्या दोन फ्री सर्व्हिसेस आपल्याला उपलब्ध आहेत फ्री कोर्समध्ये. आता ह्याचं नाव फ्री कोर्सच आहे. तर त्यामुळे कोर्सेस कोणकोणते आहेत, तर आपल्याकडे 3 फ्री कोर्सेस आहेत आणि सर्व कोर्सेस आपल्या ॲपमध्ये उपलब्ध आहेत फ्री कोर्सेस. तर याच्यामध्ये पहिला कोर्स असा आहे की तुम्ही अगदी बेसिक पासून तुम्हाला शिकायचं असेल, तुम्ही एकदम नवीन असाल, तर तुमच्यासाठी आपला शेअर मार्केट स्टार्टर कोर्स आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व संकल्पना व्यवस्थित समजून सांगितलेल्या आहेत. एकदा तुम्हाला स्टार्टर कोर्स केल्यानंतर असं लक्षात येईल की मार्केटमध्ये जर काम करायचं असेल तर आपल्याला मार्केटचं विश्लेषण करता आलं पाहिजे आणि जर विश्लेषण करायचं असेल तर त्याच्यामध्ये सध्या ज्याची जोरदार चर्चा असते ती म्हणजे टेक्निकल अनालिसिस. तुम्हाला जर टेक्निकल अनालिसिस शिकायचं असेल तर आपला दुसरा कोर्स आहे टेक्निकल अनालिसिस कोर्स. हा सुद्धा फ्री कोर्स आहे. कोणत्याही पेड कोर्समध्ये शिकवलं जाणार नाही, इतकं विस्तृतपणे त्याच्यामध्ये सर्व कन्सेप्ट शिकवलेले आहेत. तुम्हाला हा कोर्स सुद्धा ॲपमध्ये उपलब्ध आहे. पहिला कोर्स स्टार्टर कोर्स आहे. त्यानंतर तुम्ही विश्लेषण करायला शिकता. विश्लेषण एकदा यायला लागलं की तुमची इच्छा होणार की तुम्हाला ट्रेडर व्हायचं आहे. आपला तिसरा कोर्स आहे मला ट्रेडर व्हायचं आहे. तर ट्रेडर होण्यासाठी काय काय करावं लागतं ते आपण त्या कोर्समध्ये सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे या 5
सर्व्हिसेसचा मिळून एक बुके तयार होतोय आणि ह्या बुकेला आपण नाव दिलंय फ्री कोर्स असं. तुम्हाला या फ्री कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स हे दोनच शब्द व्हॉट्सअप मेसेजमध्ये टाईप करा आणि हा मेसेज ह्या नंबरला पाठवून द्या. तुम्हाला सर्व फ्री कोर्सेसची माहिती पाठवली जाईल. त्यानंतर तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असे दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज टाईप करून तो ह्या नंबरला पाठवा. तुम्हाला सर्व प्रीमियम ग्रुपची माहिती पाठवली जाईल. तुम्हाला जसं ॲपमध्येच फ्री कोर्सेस उपलब्ध आहेत. ॲपमधूनच तुम्ही काय करू शकता, प्रीमियम ग्रुपची 1 वर्षाची मेंबरशिप सुद्धा घेऊ शकता. ती फॅसिलिटी सुद्धा ॲपमध्येच आहे. आपली तिसरी लेव्हल जी आहे, ज्यामध्ये आपले 4 पेड कोर्सेस आहेत, तर ह्याच्याविषयी अधिक माहिती पाहिजे आहे, तर पेड कोर्स अशा दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज ह्या नंबरला पाठवा. तुम्हाला पेड कोर्सेस विषयी अधिक माहिती पाठवली जाईल. तुम्हाला पेड कोर्सची ॲडमिशन घ्यायची असेल, तर ती ॲडमिशन सुद्धा आता ॲपमध्ये चालू आहे. तर तिथून तुम्ही घेऊ शकता. आता पेड कोर्स बरोबरच हा आपला पेड कोर्सच आहे, पण हा एक मेगा कोर्स आहे, मोठा कोर्स आहे, 6 महिन्याचा कोर्स आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजी, ॲस्ट्रॉनॉमी, टेक्निकल एनालिसिस आणि मॅथेमॅटिक्सच्या सहाय्यानं अतिशय सोप्या भाषेत, म्हणजे दिसताना ही नावं वाचून तुम्हाला अवघड वाटेल, पण अतिशय सोप्या भाषेमध्ये मार्केटचं विश्लेषण कसं करायचं हे शिकवलेलं आहे. त्याच्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर आत्मा कोर्स असा दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा. तुम्हाला ह्या कोर्सची माहिती पाठवली जाईल. तर हे झालं या आजच्या व्हिडिओविषयी. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेचच लाईक करत जा आणि बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य विचारा. तुम्हाला काही सूचना सांगायच्या असतील तरी देखील तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगू शकता. आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब उपलब्ध होतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.